सुनबाई अकळे सुनबाई सहान. हो आणते बाबा. मला पण आण ग चहा. हो आणते आई. हे घ्या चहा. लक्ष्मी मला जेवायला वाढतो, मला ड्युटीवर जायला उशीर होत आहे. हो आणते. हे घ्या बसा जेवायला. काय झालं रे विजय? जेवणात काही चव नाही. एक तर जेवणही चविष्ट नाही आणि काय ग, लग्नाला 2 वर्ष होऊन गेले आणि तुझा बाप बाकीचे हुंड्याचे पैसे कधी देणार आहे कुणाच ठाऊ. नमस्कार हो सोयरे. कशा आहात? बरे आहात ना तुम्ही? सगळं ठीक व्यवस्थित आहे ना? का ग लक्ष्मी बरी आहेस ना? बरी आहेस ना लक्ष्मी बाळा? आई बाबा मी बरी आहे, माझी चिंता करू नका. बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. काय तो? हुंड्याची बाकीची हुंडी हरामखोर, तुझ्या हाताला जोर नाही का? इतका महागाचा ग्लास फोडली तू, याचे नुकसान कोण भरेल? तुझा बाप काय? काय हो सोयरे, हुंड्याची बाकीचे उरलेले पैसे सोबत आणले वाटते की आले रिकाम्या हातानी? अगं आई असं काय बोलते? अरे दादा तू तरी काय बोल. तो काय बोलतो? आजपर्यंत तुझा बाप माझ्या समोर काय बोललाय का? काय रे विजय? होय आई. अहो इनबाई काय झालं? आमच्या लक्ष्मीकडून काही चुकलं का? तुमचे बाकीचे पैसे आम्ही लवकरच देऊ. ठीक आहे लक्ष्मी बेटा. ठीक आहे सोयरे, निघतो आम्ही. ठीक आहे लक्ष्मी बेटा, निघतो आम्ही. ठीक आहे हो सोयरे, निघतो आम्ही. ठीक आहे, ठीक आहे. खूप झाला तमाशा. मला एक कप चाय ठेव. वहिनी काय झालं तुम्हाला? अगं आई बाहेर ये लवकर. आई लवकर ये. दादा लवकर ये. डॉक्टरांना फोन करताना. हॅलो हॅलो डॉक्टर मॅडम. बस बेटा, चेक करू दे मला. अभिनंदन, तुम्ही आजी आजोबा होणार. काय? आम्ही आजी आजोबा होणार? बाट देते वहाँ पे सामने जाके बैठ, सामने जाके बैठ, चलो बैठो, सामने जाके बैठ, हॅलो हॅलो आई. नीचे बैठ जाओ, बोल बेटा. जा बेटा. हॅलो 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 आई, मी लक्ष्मी बोलत आहे. बोल लक्ष्मी बाळा. आई तू आजी होणार आहे. काय काय म्हणालीस लक्ष्मी बेटा? खरंच मी आजी होणार आहे? हो आई. मी तुझ्या बाबांना सांगते आनंदाची गोष्ट ही. हो आई, ठीक आहे मी ठेवते फोन. ठीक आहे बेटा, काळजी घे स्वतःची. हो आई. हो ऐकलंत का लक्ष्मीचे बाबा, तुम्ही आजोबा होणार आहात. खरंच मी आजोबा होणार आहे का? आपली लक्ष्मीवाण आई होणार आहे. खरंच का? अगं रुक्मिणी, आपण आपल्या लक्ष्मी बाळाला भेटायला जाऊ. आपली लक्ष्मी आई होणार आहे. हो हो, आपण जाऊया लक्ष्मीला भेटायला आपल्या.
काय रे विजय, घराण्याला वारीसदारच हवा? होय, मुलगाच हवा. अरे हो, पण आपल्याला कळणार कसं मुलगा आहे की मुलगी? घेऊ जा एखाद्या डॉक्टरकडे. अगं आई, असं करता येत नाही. गर्भनिदान केल्यास हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच चेक करणाऱ्याला शिक्षा होते, तसेच चेक करून घेणाऱ्याला सुद्धा शिक्षा होते. मग कसं करायचं रे विजय? माझं ऐकत असेल तर मी सांगते. काय सांगायचं आहे तर पटकन सांग. माझ्या ओळखीच्या एक प्रसिद्ध बाबा आहे. तो त्याच्या सिद्धीने हात पाहून सांगता की मुलगा आहे की मुलगी ती. छे, काही पण सांगते. अरे दादा, एकदा चल तर तिथे गेल्यावर तुझा विश्वास नक्कीच बसेल. अरे पण लक्ष्मीला न्यायचं कसं? याची चिंता करू नको. मी आज आपल्याला बाळासाठी मंदिरात आशीर्वाद घ्यायला जायचं आहे. अय्या, बाळाला आशीर्वाद घ्यायसाठी? ठीक आहे, मी माझे काम आवरून चालते. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. बाबा की जय हो. बाबा की जय हो. बाबा की जय हो. तुझं बाळ सुपरहिट आहे. नाही, तुझं बाळ सुखरूप आहे. बाबा की जय हो. बाबा की जय हो. तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या सुनेला बघितलं तर गर्भात मुलगी आहे. मी माझं काम केलं. पुढचा तुम्ही पहा. बाबा की जय हो. बाबा की जय हो. बाबा की जय हो. तो बाळ नको मला. घराण्याला वारसदार हवा. मला मुलगी नको, मुलगाच हवा. काय रे विजय? होय आई. लक्ष्मी, हे लक्ष्मी, हे घे हलवा. मी तुझ्यासाठी खास बनवली, खाऊन घे. अय्या, हलवा? मला हलवा खायचं होतं. हा छान. हा हलवा कसा थोडा कडू वाटत आहे. काय ग, तो लागला असेल थोडासा बुडाना. भासानी जळला असेल का? खाऊन घे, काही नाही होत. मला कसं वाटत आहे, गडबडल्यासारखं. आई ग, मला काय होतंय? काय झालंय? पोटात खूप दुखतंय. आई ग. सरस्वती, बघ सुनबाईला काय होत आहे. काय झालं सुनबाईला? तिचं तर नेहमीच आहे, आजच नाही आहे. जाऊ दे, मरू दे. अहो वहिनी, काय झालं तुम्हाला? चला डॉक्टराकडे जाऊया. बस बेटा. काय खाल्लं होतं ग तू? सकाळी हलवा खाल्ला होता मॅडम. हे तुझं साधं दुखणं नाहीये. म्हणजे कोणीतरी तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. काय? माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न? पण देवाच्या कृपेने तुझं बाळ सुखरूप सुरक्षित आहे. हे घे औषध, घे, तुला काहीच होणार नाही. या लोकांनी आतापर्यंत मला छळ केला, तो मी सहन केला. पण आता गोष्ट माझ्या बाळाची आहे. आता मी
गप्प बसणार नाही. माझ्या बाळासाठी मला लढावेच लागेल. अहो, कुठे आहात तुम्ही? बाहेर या लवकर. बाहेर या म्हणते ना. काय झालं ग? काय झालं ग तुला इतकं ओरडायला? माझ्याकडून काय कमी झाली हो? तुम्ही माझा असा घात केला. तुम्ही एवढे अत्याचार केले, हुंड्यासाठी मारहाण केली, तरी मी गप्प बसले. तुम्ही का केलं असा? माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला तुम्ही. हो, आम्हाला घराण्याला वारसदारच हवा होता. मला सुद्धा मुलगाच हवा होता. तुम्ही स्वतःच्या बाळाला खाणारे नराधम आहात. बस झालं आता. स्त्रीवर हात उगारता आणि स्वतःला पुरुष म्हणता. हेच काय तुमचं पुरुषत्व? तुमच्या सारख्या शिकलेल्या अडाणी लोकांमुळे आज समाज भरकटत चाललेला आहे. आजच्या जगामध्ये मुलगी सुद्धा मुलापेक्षा कुठेच कमी नाही. ही साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला. तुम्हाला जन्म देणारी तुमची आई ही सुद्धा एक स्त्री आहे. जर आपण मुलीला जन्माला येऊच दिलं नाही तर आपल्याला उद्याची माता, बहीण, मैत्रीण, पत्नी कशी काय मिळेल? परंतु या विकृत समाजाला आई हवी, बहीण हवी, पत्नी हवी, परंतु मुलगी मात्र नको. परंतु मुलगी जन्माला आलीच नाही तर सर्व नाती मिळणार कशी? जर जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि भीमाई नसत्या तर संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मास आले असते का? नाही. आता मी असं होऊ देणार नाही. स्त्री भ्रूण हत्या थांबवणे काळाची गरज आहे. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. सुनबाई, ए सुनबाई, खरंच चुकले मी. तुझ्यामुळे आज मला स्त्री असल्याची जाणीव झाली. स्त्री असून मी स्त्रीची व्यथा समजू शकली नाही. समाजातल्या हुंड प्रत्याला आहारी जाऊन मी तुझा छळ केला, तुला मारहाण केली, अंधश्रद्धा बळी पडून तुझ्या बाळाचं लिंग परीक्षण करून मी घोर पाप केलं. भ्रूण हत्याला आहारी जाऊन मी सुद्धा एक मुलीची आई आहे याची मला जाणीव नव्हती. खरंच खूप चुकले मी. मला माफ कर ग, मला माफ कर. आई असं म्हणू नका. तुमची चूक तुमच्या लक्षात आली हेच मोठं प्रायश्चित आहे. मला माफ कर लक्ष्मी. मी तुला समजू शकलो नाही, तुझ्या भावना समजू शकलो नाही. माफ कर. बहिणी, माझ्या पण चुकला, मला माफ करा. 9 महिन्यानंतर मैं डर गई थी यार, क्या
सुनबाई, आज आपल्या राणीचा रिझल्ट येणार आहे ना? हो बाबा. विजय, कोण लाव रे? आज आपल्या राणीचा रिझल्ट येणार होता. होय आई, लावते फोन राणीला. आई, बाबा, आजी, आजोबा, आत्या, काका, मी पास झाले, मी डॉक्टर झाले, तुमचे स्वप्न मी पूर्ण केले. माझं गुणाचं बाळ ग, माझी एकच इच्छा होती की तू मोठी होऊन हेच करशील. खूप खूप अधिक अभिनंदन बेटा. खूप यशस्वी हो, मोठी हो. नको मुलीच्या जन्माला नकार, मुलगी देते विश्वाला आकार. कारांनी स्वागत करायचं. खूप छान दिली आहे. एक छान अति उत्कृष्ट असं मेसेज असं छान आपल्या समाजाला दिलेलं आहे. मुलगी सुद्धा आज मुलाच्या तुलनेत कुठेच कमी नाही. ही सुंदर किंवा सुंदर मालिकेतून आपल्याला दिसून पडत आहे. आजच्या काळातली मुलगी ही छान डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी आर्किटेक्ट